आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. दुसरी एक गोष्ट सांगतात, त्याच राजाची म्हणजे जयप्रकाश मल्लाची. देवी तुळजाभवानी त्याच्यावर इतकी प्रसन्न होती की ती त्याच्याबरोबर रोज रात्री सोंगट्या खेळायला यायची आणि खेळता खेळता राज्यातल्या महत्वाच्या प्रश्नांवर त्याला योग्य सल्लाही द्यायची. म्हणजे पाषाणाची मूर्ती खेळायची सोंगट्या? नाही, मानवी रूप घेऊन यायची देवी. सांगतात की राजाबरोबर देवी सोंगट्या खेळायला यायची, पण ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये अशी अट देवीने घातली होती आणि राजानं मान्य केली होती. पण एकदा राजाच्या राणीला संशय आला. मध्यरात्री आपला नवरा अंधारात उठून जातो कुठं, करतो काय? ती राजा मागोमाग आली आणि पडद्यामागे लपून बसली. देवीला ते समजलं आणि ती राजाला म्हणाली, तू वचनभंग केलायस, आजपासून मी पुन्हा कधीही तुला दिसणार नाही. नाही, पण दोष राजाचा नव्हता हे जेव्हा देवीला कळलं तेव्हा तिनं मग उशाप दिला आणि कुमारी देवीची पूजा करण्याची सूचना केली. अच्छा, असा प्रकारे. पण काय हो अण्णा, ही मुलगी कुमारीच कशी काय राहणार कायम आणि इतक्या शतकात कशी जगणार की नवी मुलगी निवडतात दरवेळी? आणि कोणाचा अधिकार असतो तो? हो 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 सांगतो एक एक प्रश्नाची उत्तर देतो. तो राजघराण्याचाच अधिकार. देवीची निवड राजाचे ज्योतिषी आणि पुरोहित करतात. असं कसं? अगं, कारण पुष्कळ नियम आणि कसोट्या आहेत त्याच्यासाठी. आम्ही पुष्कळ माहिती विचारून घेतली होती. म्हणजे राजाच्या पत्रिकेशी त्या मुलीची पत्रिका जुळली पाहिजे. शिवाय मुलगी नेवारी क्षत्रिय घराण्यातली सोनारांपैकीच हवी. ती शरीरानं निर्दोष आणि मनानं धीट हवी. खूप परीक्षा घेतात म्हणे तिच्या. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि त्या परीक्षांना उतरलेली मुलगी मग देवी होते. तिला राजवाड्याच्या शेजारच्या तिच्यासाठी मुद्दाम बांधलेल्या वाड्यात राहायला आणतात. तिथे ती देवी म्हणून राहते कुमारी असेपर्यंत. आणि नंतर मग काय दुसरी देवी पुन्हा निवड? हो, पुन्हा ते सगळं. ही पहिली देवी सामान्य मुलीसारखी जगायला मोकळी होते. पण अण्णा, ही छोटी मुलगी काय देवीसारखं दर्शन देते लोकांना? अगो, दर्शन तर देतेच, पण सगळ्या मोठ्या धार्मिक उत्सवात ती हजर असल्याशिवाय काहीही विधी होत नाहीत. राजा तिला नमस्कार करतो, तिचा आशीर्वाद घेतो. तुम्ही घेतलं दर्शन? हो, घेतलं ना. दसऱ्याची तिची मिरवणूकही पाहिली आम्ही. भरजरी लाल पोशाख, डोळे रंगवलेले काजळानं, कपाळावर पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर कुंकवाचा टिळा. लोकांची फार श्रद्धा तिच्यावर. केवढा जल्लोष आणि जय जयकार. मला अजून आठवतोय तो उत्सव. ती वाद्य, ती गाणी अजून कानातच आहे बघ सगळं. ही कुमारी देवी म्हणजे जिवंत देवी,
म्हणजे आश्चर्यच आहे खरं, पण माझ्या मनात वेगळंच येत आहे. काय येत आहे? कसला विचार करताय तुम्ही? नाही म्हणजे देवी पदाला ती छोटी मुलगी योग्य आहे की नाही हे दरवेळी लोक पारखून घेत असतील ते ठीकच आहे, पण त्या मुलीचं काय? तिला काय कळत असेल? खरंच रे, मी सुद्धा दर्शनाला तिच्यासमोर उभी राहिले ना, तेव्हा वाटलं की या छोटीचं बाळपण हरवूनच गेलं की एकदम. इतका गोड निरागस चेहरा होता तिचा की वाटलं तिला कडेवर घेऊन बाहेरचं जग दाखवावं. हो ना, इतक्या छोट्या वयात तिने देवी होऊन बसायचं किती अवघड असेल तिच्यासाठी. तिचं खरं तर ते खेळायचं, खायचं, हट्ट करायचं, रडायचं, पडायचं वय. पण तिने आपलं रोज दिवसभर लोकांपुढे देवी म्हणून दर्शन देत नमस्कार स्वीकारत बसायचं. तिचं मूल पण संपतच की. खरंय, या प्रथेची ही बाजू आपण भक्त कधी बघतच नाही. आता हा रवी म्हणाला म्हणून दुसराही एक विचार आला माझ्या मनात. आता पहा की ती मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिचं देवी पण संपतं असं मानतात, हो की नाही? म्हणजे तिचं कुवार पण संपलं की तिचं देवी पण संपुष्टात येतं. मग दुसरी कोणी 3-4 वर्षाची देवी निवडली जाते. मग या वयात आलेल्या पहिल्या देवीला सामान्य मुलीसारखं जगणं शक्य होत असेल का? काय होत असेल तिचं? देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. एक प्रकारे तिचं देवीचं आयुष्य तेवढंच खरं, कारण मी असं वाचलंय की पुढे त्या मुलीशी लग्न करायला सहसा कोणी मुलगा तयार होत नाही. आता या नव्या काळात माहीत नाही, होतही असतील त्यांची लग्न, पण पूर्वापार समजूत अशी की तिच्याशी लग्न काही सुखाचं नसतं, म्हणून तिचं देवी पण तिच्या सुखी आयुष्यातला अडथळाच ठरतं नंतर. आता देवी म्हणून ती निवडली जाणं हे तिचं भाग्य म्हणायचं की नाही प्रश्नच आहे. पण काय हो अण्णा, नेपाळमध्ये काय तेवढी एकच देवी आहे म्हणजे प्रसिद्ध अशी? नाही, छे, इतर पुष्कळ आहेत. ही लोक विलक्षण आहे म्हणून कुतूहल जास्त. तशी दुसरीकडे कुठेच नाही, म्हणून अपूर्वाईनं तिचं दर्शन घेतात. पण इतर पुष्कळ देवी स्थानं आहेत नेपाळमध्ये. सुनेत्रा, नेपाळचा आता पक्क बर का? कुमारी देवी पाहिजे ना? हो तर आता माझी ही उत्सुकता तिच्या दर्शनाशिवाय पुरी होणार नाही. या जरूर जाऊन या. नेपाळच्या कुमारी देवीचा महिमा ऐकल्यानंतर पुढच्या भागात श्रुती दर्शन घेऊया काश्मीरच्या वैष्णोदेवीचं. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.